नमस्कार मित्रांनो, वरुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचा जो पेपर झाला संस्कृतचा पार्ट 2चा त्याचे सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. MAHS विंटर 2024चा जो संस्कृत पार्ट 2चा पेपर आहे त्याचे सोल्युशन्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, हा पेपर आहे पार्ट 2चा, ज्याच्यामध्ये सेक्शन एमध्ये 20 मार्काचे आयुर्वेद इतिहासचे MCQ आले होते आणि सेक्शन बीमध्ये 8 ACQ आणि 4 LQ आलेले होते. तर बघा, पहिला जो ACQ आहे त्याच्यामध्ये अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा रेखांकितानां पदानां शब्दरूपानी धातुरूपानी व लिखत. तर या ठिकाणी पदच्छेद लिहायचा होता याचा श्लोकाचा, आणि हे जे दोन अंडरलाईन केलेले शब्द आहे धर्मात आणि भवेत यांचं धातुरूप आणि शब्दरूप लिहायचं होतं. बघा, आता त्याचा पदच्छेद आणि धातुरूप शब्दरूप बघा कसं येतं. हे बघा, इथे लिहून दाखवलेलं आहे पदच्छेद. त्या श्लोकाचा पदच्छेद आहे सुखार्थः डॅश सर्वभूतानां डॅश मतः डॅश सर्व डॅश प्रवृत्तयः डॅश सुखं च डॅश न डॅश विना डॅश धर्मात डॅश तस्मात् डॅश धर्मपरः डॅश आणि भवेत डॅश. आता हे या ठिकाणी जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये विना हा शब्द आलेला नाही आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल मे बी, पण जो मुख्य जो श्लोक आहे त्याच्यामध्ये विना हे आहे. सुखम च न विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत, असं त्या ठिकाणी पूर्ण तो श्लोक आहे. नंतर अंडरलाईन केलेला होता शब्द धर्मात, तर धर्माचं त्या ठिकाणी शब्दरूप लिहायचं होतं. धर्माचं शब्दरूप येतं धर्म अकारांत पुल्लिंगी शब्द पंचमी एकवचन, धर्मात आलेले म्हणून ती पंचमी. नंतर धातुरूप लिहायचं होतं, भवेतला अंडरलाईन केलेलं होतं तिथं, तर भवेतचं धातुरूप येतं भू भव पहिला गण परस्मैपद लिंग लकार प्रथम पुरुष एकवचन. तसंच आता दुसरा बघा, दुसरा क्वेश्चन होता. दुसऱ्या ACQमध्ये अन्वय आणि अर्थ, दुसरा आणि तिसऱ्या ACQमध्ये अन्वय आणि अर्थ लिहायचा होता. तर अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वयम अर्थमच लिखत. आता जो दुसरा ACQ होता त्याचा श्लोक बघा काय होता. शनैरर्थ शनैपंथ शनैपर्वतम आरोहित शनैर्विद्याश्च धर्मश्च व्यायामश्च शनै शनै. आता त्याचा अन्वय आणि अर्थ बघा कसा येईल. मग आता ह्या ठिकाणी याचा अन्वय येतो शनैः अर्थः शनैः पंथः पर्वतम शनैः आरुहेत शनैः विद्या च शनैः धर्मः च शनैः व्यायामः च. आता कुर्यात, आता हे जे कुर्यात आलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी करावे हे सांगण्यासाठी कुर्यात हा शब्द घेतला, असं त्याचा अन्वय येतो. नंतर अर्थ बघा त्याचा काय येतो की पैशाचा उपभोग, मार्गक्रमण, पर्वतारोहण म्हणजे पर्वतावर चढणे, विद्या संपादन करणे, धर्माचरण आणि व्यायाम करणे ह्या गोष्टी हळूहळू कराव्यात, असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नंतर बघा पुढचा श्लोक होता, तिसरा जो ACQ होता त्याच्यामध्ये श्लोक दिलेला होता आणि त्याचा अन्वय लिहायचा, अर्थ लिहायचा होता. रसेरोक्षम श्रमशोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता रक्ते अम्ल शिशिरपीती शिराशैथिल्य वृक्षता. आता त्याचा अन्वय बघा कसा येतो. या ठिकाणी अन्वय दिला आहे त्याचा रसक्षये रोक्षम श्रमः शोषः ग्लानी शब्द असहिष्णुता भवती रक्तक्षये अम्लप्रीती शिशिरप्रीती शिराशीर्ती शैथिल्य वृक्षता भवती. आता त्याचा अर्थ बघा काय होतो की रसाचा क्षय झाल्यास वृक्षता येते, थकवा येतो, तोंड कोरडे पडते, ग्लानी व शब्द असहिष्णुता हे लक्षण दिसतात. रक्ताचा क्षय झाल्यावर आम्ल पदार्थांची इच्छा होते, शीत पदार्थांची इच्छा होते, थंड पदार्थांची इच्छा होते आणि शिरांमध्ये शैथिल्य आणि वृक्षता ही लक्षणे त्या ठिकाणी दिसून येतात. तर हा अशा प्रकारे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये अन्वय आणि अर्थ लिहायचा होता. आता जो चौथा क्वेश्चन होता, चौथा ACQ D, त्याच्यामध्ये प्रयोगम विपरिणाम आहेत असा तो क्वेश्चन होता. वाच्य प्रयोग होता, प्रयोग बदलायचे होते. तर बघा, पहिलं जे वाक्य आहे नकुलः सर्पम मारयते, आता त्याचं प्रयोग बदललं जाईल. कर्तरी वाक्य हे त्याचा कर्मणी होईल नकुलेन सर्पः मार्यते. नंतर दुसरा होतं क्षपणकः पतति. आता ह्या ठिकाणी कर्मणी म्हणून अकर्मक कर्तरी वाक्य आहे, त्याचा भावी प्रयोग होईल क्षपणकेन पत्यते. प्रयोग बदलताना त्याचा अकर्मक कर्तरीचा भावी प्रयोग होईल. नंतर बघा अहम अस्ति संचयम करोमि, आता हे कर्तरी वाक्य आहे, त्याचं प्रयोग बदलताना कर्मणी वाक्य होईल मया अस्ति संचयम क्रियते. नंतर बघा चौथं होतं विकारेन दुःखः उच्यते. आता याच्यामध्ये
हे जे वाक्य आहे विकारीने दुःख उच्यते हे कर्मणी वाक्य आहे. तर त्याचा जेव्हा आपण प्रयोग बदलणार तर प्रयोग बदलताना त्याचं कर्मणीचं कर्तरी करावं लागेल. तर ते होईल कर्तरी वाक्य विकारः दुःखम वदती. नंतर पाचवं जे वाक्य होतं मानवेन बलम लभ्यते हे पण कर्मणी वाक्य होतं. ते याचा प्रयोग बदलताना होईल मानवः बलम लभते, कर्मणीचं कर्तरी केलं. अशा प्रकारे वाक्यप्रयोग होता चौथ्या ACQ नंतर पाचवा जो ACQ होता त्याच्यामध्ये परिभाषा लिहायची होती कार्यकारण भावची. त्या ठिकाणी टिप्पणी लिखत असा तो क्वेश्चन होता. टिप्पणी म्हणजेच परिभाषा लिहायची होती. आता कार्यकारण भावची परिभाषा काय येते तर कार्यनियतपूर्वम वृत्ती कारणम. आता त्याचं बघा डिस्क्रिप्शन परिभाषा कसं होतं तर प्रत्येक कार्याच्या पूर्वी जे निश्चितपणे असते ते कारण होय. अशा प्रकारचा संबंध समजून घेणे म्हणजे कार्यकारण भाव. कार्य आणि कारण याच्यामधला जो संबंध आहे तो समजून घेणे म्हणजे कार्यकारण भाव. प्रत्येक कार्याच्या मागे एक अथवा अनेक कारणे असतात. त्या कारणाचे समवायी, असमवायी आणि निमित्त इत्यादी प्रकार असतात. कार्य म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय ते ह्या ठिकाणी दिलेलं होतं. नंतर तो पुढचा जो ACQ होता 6वा ACQ त्याच्यामध्ये निरुक्ती लिहायची होती. आता निरुक्तीमध्ये अग्नीची निरुक्ती लिहायची. अग्नी शब्दाची निरुक्ती विचारलेली होती 6व्या ACQ तर अग्नी शब्दाची निरुक्ती त्या ठिकाणी लिहायची होती. आता तेजत्वाभिय संबंधात तेज ही निरुक्ती तेजसाठी ठीक आहे किंवा तेजाची डेफिनेशन असं म्हणू शकतो अंगती ऊर्ध्वम गच्छती अगि नि न लोपः इति अग्नी ही त्या ठिकाणी निरुक्ती होती त्याची. आता ज्यांनी ही लिहिली असेल तर ठीक आहे लिहिल्यावरती पण मूळ जी निरुक्ती होती ती ही होती अंगती ऊर्ध्व गच्छती अगि नि न लोपः. नंतर त्याचे पर्याय लिहायचे होते. तर अग्नीचे पर्याय येतात अनलः, पावकः, तेजः. अनल, पावक आणि तेज असे अग्नीचे पर्याय येतात त्या ठिकाणी. नंतर जो होतं त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन होता क्वेश्चन जी म्हणजे जो 7वा ACQ होता त्याच्यामध्ये अनुवाद करायचा होता. संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करायचा होता. तिथे मराठीत वाक्य दिले होते त्याचा अनुवाद संस्कृत भाषेत करायचा होता. दरवेळेस पॅरेग्राफ येतो अनुवाद करण्यासाठी पण ह्यावेळेस वाक्य घेतलेले होते आणि वाक्यांचा अनुवाद करायचा होता. बघा पहिलं येतं ते पहिलं वाक्य दिलेलं होतं मणिभद्राने क्षपणकाच्या डोक्यावर काठीने मारले. आता त्याचा अनुवाद काय होईल संस्कृतमध्ये मणिभद्रः क्षपणकस्य मस्तिष्के लगुडेन प्रहरती स्म. आता या ठिकाणी स्म वापरल्यावरती तो भूतकाळी वाक्य त्या ठिकाणी तयार करतो. नंतर बघा दुसरं वाक्य होतं क्षिप्रा नदीमध्ये स्नान करून ते पुढे निघाले. तर आता त्याचं संस्कृतमध्ये अनुवाद करायचा होता. तर संस्कृतमध्ये त्याचा अनुवाद होतो क्षिप्रा नद्यां स्नानं कृत्वा ते मार्गक्रमणम अकुर्वन्. क्षिप्रा नदीमध्ये स्नान करून ते पुढे निघाले. त्यानंतर तिसरं वाक्य होतं यानंतर आपल्याला खात्रीने रत्नांची खाण सापडेल. आता त्याचा अनुवाद होईल अत्र अनंतरम निश्चितम रत्नमयी भूमीम प्राप्यामी. नंतर बघा चौथं कुपुत्र असला तरी तो माणसाच्या हृदयाला आनंद देणारा असतो. आता त्याचा अनुवाद कसा होईल कुपुत्रः अपि पुंसां हृदयम आनंदकारकः भवति. तर पाचवं वाक्य दिलेलं होतं त्यांनी अनुवादसाठी की महाजन ज्या मार्गाने जातात तोच खरा मार्ग असतो. त्याचा अनुवाद होईल महाजनो येन गतः सह पंथाः. महाजनः येन गतः स पंथाः. तर अशा प्रकारे अनुवाद करायचा होता. नंतर शेवटचा जो ACQ होता त्याच्यामध्ये पण संस्कृतमध्ये पॅरेग्राफ दिलेला संस्कृतमध्ये तिथे श्लोक होता आणि श्लोकचा अनुवाद करायचा होता. आता हा जो श्लोक घेतला होता बघा तो श्लोक काय होता तर बघा हा श्लोक होता मातृभाषायाम अनुवादत. संस्कृतमध्ये हा श्लोक दिलेला आहे आणि याचं अनुवाद करायचं आहे. श्लोक होता त्यागः प्रज्ञापराधानां अभिइंद्रियोपरामः स्मृतिः देशकालात्मविज्ञानं सदृत्तस्थानवर्तनम् अर्थर्वविहिता शांती प्रतिकूलग्रहार्चनं भूताघस्पर्शनोपायो निर्दिष्टश्च पृथक् पृथक्. आता हा जो श्लोक होता ना हा 4थ्या अध्यायामधला अष्टांग हृदयमध्ये जो आपला रोगनोत्पादनी अध्याय आहे त्याच्यामध्ये शेवटी हा श्लोक दिलेला आहे. तर त्या श्लोकाचा अनुवाद बघा काय होईल म्हणजेच जी आगंतु व्याधी आहे त्याच्यापासून दूर कसं राहायचं त्याचे उपाय या श्लोकामध्ये सांगितलेले होते. तर त्याचा अनुवाद बघा कसा होईल आता तो संस्कृतमधून मराठीमध्ये करायचा होता. तर त्याग, प्रज्ञापराध आणि इंद्रिय संयम, स्मृती, देश, काल, आत्मा यांचं ज्ञान असणं, आत्मादी यांचे विज्ञान म्हणजे ज्ञान असणं, सदृत्ताचे पालन करणे,
अथर्ववेदात सांगितलेले शांतिकर्म करणे आणि प्रतिकूल ग्रहांचे पूजन करणे हे आगंतुक व्याधींपासून दूर राहण्याचे वेगवेगळे उपाय निर्दिष्ट केलेले आहेत. तसंच बघा, आता हा इथे SAQ पूर्ण झाले. 8 SAQ होते. नंतर LAQ होता. तर LAQमध्ये पहिला जो LAQ होता तो होता त्या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला होता आणि पॅरेग्राफवरती काही क्वेश्चन दिले होते खाली आणि त्याचे ते ॲन्सर्स लिहायचे होते. तर बघा, आता ह्या ठिकाणी हा पॅरेग्राफ दिलेला होता. एतस्मिन्नंतर एतस्य भार्यया कश्चित् नापित पादप्रक्षालनाय आहूत अत्रांतरे च यथा निर्दिष्ट क्षपणकः सहसा प्रादुर्बभूव अथ स तम आलोक्य प्रहृष्टमना यथासन्न काष्ठदंडेन तं शिरसि अताडयत् स अपि सुवर्णमयो भूत्वा तत्क्षणात् उभौ भूमौ निपतित अयसशिष्टिनिवृत्तं स्वगृहमध्ये कृत्वा नापितं सन्तोष्य प्रोवाच तद् एतद्धनं वस्त्राणि च मया दत्तानि गृहान् भद्र पुनः कस्यचित् नाख्यम अयं वृत्तान्त. असा तो पॅरेग्राफ त्या ठिकाणी होता. आता त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो बघा काय होता, तस्य भार्या नापित किमर्थम आहुत. किमर्थम याचं उत्तर त्या ठिकाणी शोधायचं. किमर्थम म्हणजे कशासाठी बोलवलं होतं त्याचं उत्तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तस्य भार्यया कश्चित् नापित पादप्रक्षालनाय आहूत. किमर्थमचं उत्तर आहे पादप्रक्षालनाय, पाय धुण्यासाठी तिने बोलवलं म्हणून त्याचं उत्तर येईल तस्य भार्यया नापित पादप्रक्षालनाय आहूत. नंतर बघा सहसा क प्रादुर्बभूव. आता त्याचं उत्तर या ठिकाणी इथे दिलेले क्षपणकः सहसा प्रादुर्बभूव. त्याचं उत्तर येईल क्षपणकः सहसा प्रादुर्बभूव. नंतर बघा सशिरसी केन अताडयत. तर या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे काष्ठदंडेन अताडयत. तर त्याचं हे नुसतं काष्ठदंडेनं एवढंच त्याचं उत्तर आहे म्हणून ते येईल सहशिरसी काष्ठदंडेन अताडयत. नंतर क्षपणक कीदृशं भूत्वा निपतित. क्षपणक कीदृशं भूत्वा तर या ठिकाणी उत्तर दिले सुवर्णमयी भूत्वा तत्क्षणौ भूमौ निपतित. तर ते त्याचं उत्तर येईल क्षपणकः सुवर्णमयी भूत्वा तत्क्षणौ भूमौ निपतित. त्याच्यानंतर येईल नापिताय किम अप्रार्थयत. बघा तर नापिताय किम अप्रार्थयत तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर येईल भद्रः पुनः कस्यचित् न आख्येयम् अयं वृत्तान्तः इति अप्रार्थयत. आताचे उत्तर बघा खाली या ठिकाणी उत्तर दिलेले होते. तर इथे जो हा LAQ आहे आता तिथे मी प्रश्नोत्तर दोन्ही लिहिले. तस्य भार्या नापित किमर्थम आहुत पादप्रक्षालनाय सहसा क प्रादुर्बभूव सहसा क्षपणकः प्रादुर्बभूव. नंतर सहशिरसी केन अताडयत सहशिरसी काष्ठदंडेन अताडयत. क्षपकः कीदृशं भूत्वा निपतित क्षपणकः सुवर्णमयी भूत्वा भूमौ निपतित. नंतर पाचवं बघा स नापिताय किम अप्रार्थयत तर स नापिताय अप्रार्थयत यत अयं वृत्तान्तः कस्यचित् न आख्येयम्. हे त्या ठिकाणी उत्तर होते त्याची. नंतर बघा दुसरा जो LAQ होता त्याच्यामध्ये परिभाषा लिहायच्या होत्या. टिप्पणी लिखत होत. सामान्याची परिभाषा आणि विशेषची परिभाषा लिहायची होती. तर सामान्याची परिभाषा येते सामान्य एकत्वकारक कर्म म्हणजे एकत्व सांगणारा तो सामान्य. सामान्य गुणधर्म असलेला तो सामान्य. नित्यम एकानुगतम सामान्यम एक अनेकानुगतम सामान्यम. नित्यत्व एकत्व आणि अनेकानुकत्व ही सामान्याची लक्षणं आहेत. आणि अनुवृत्ती प्रत्यय हेतू सामान्यम. अनुवृत्ती म्हणजे दोघांमधील सारखेपणा याचा प्रत्यय ज्याच्यामुळे येतो त्या पदार्थाला सामान्य म्हणतात. नंतर विशेषची टिप्पणी लिहायची होती. विशेषची परिभाषा होती ती लिहायची होती. सर्वसामान्य गोष्टींपासून वेगळा कसा हे सांगून देणारा तो विशेष. नंतर नित्यद्रव्यवृत्तयो व्यवर्तको विशेषः. नित्यद्रव्यामध्ये राहणारा व प्रत्येक द्रव्याचा इतर किंवा द्रव्यांपासून वेगळेपणा दाखवून देणारा पदार्थ म्हणजे विशेष. नंतर वृद्धिसमाने सर्वेषां विपरीते विपर्य. समान भावाने समान गुणांची वृद्धी होते व विपरीत गुणांनी ह्रास होतो. चरकांनी विशेषाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. द्रव्यविशेष, गुणविशेष, क्रमविशेष अशी विशेषाची परिभाषा लिहायची होती. नंतर बघा तिसरा जो LAQ होता त्याच्यामध्ये प्रश्न होते 5 आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची होती. आता हे जे प्रश्न होते ना हे अष्टांग हृदय आणि सुभाषित साहित्य ह्या दोघांवरती डिपेंड होते. तर बघा पहिला जो क्वेश्चन होता अधोवातस्य रोधेन किम भवेत. अष्टांग हृदयमध्ये रोगानुत्पाद नियमामधला हा प्रश्न होता. अधोवातस्य त्याचं उत्तर होतं अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुजा भवेत. तो जो श्लोक होता अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुक्क्लमा त्याच्यामध्ये याचं उत्तर होतं. नंतर बघा दुसरं पित्तक्षये सती शरीरे कानी लक्षणाने दृश्यते. पित्तक्षय झाल्यावरती कोणकोणते लक्षणं दिसतात तर पित्तक्षये मंदः अनलः शीत प्रभाहानी इति लक्षणाने दृश्यते. पित्तक्षय झाल्यावरती
मंद अनलह म्हणजेच मंद अग्नी होणे, शीतप्रभा हे लक्षणे दिसतात. तर पित्तक्षय कानि लक्षणांनी भवन्ति हे त्याचं उत्तर होतं. पित्तक्षय मंद अनलह शीतप्रभाहानि इति लक्षणांनी दृश्यते. नंतर दानानि किती दान आहेत ते त्या ठिकाणी विचारलं होतं. तर 4 दानानि सन्ति. भोजनान्ते किं पेयम, तर भोजनान्ते तक्रम पेयम हे त्याच्या ठिकाणी उत्तर होतं. नंतर बघा द्रव्यस्य विपाकः कतिधा, तर त्याचं उत्तर होतं द्रव्यस्य विपाकः 3 सन्ति. तर ब होतं. आता हे क्वेश्चन सी मधला अ पार्ट होता. क्वेश्चन सी मध्ये सब क्वेश्चन ओ, नंतर पुढे होता क्वेश्चन सी मध्ये सब क्वेश्चन ब. त्याच्यामध्ये काही ठिकाणी पर्याय आणि काही ठिकाणी निरुक्ती लिहायची होती. पहिल्यामध्ये जलमचे पर्याय लिहायचे होते 2, नीर आणि अंब हे 2 पर्याय येतात. आणखी पण जे तुम्ही समानार्थी लिहिले असतील ते पण हे नीर आणि अंब हे 2 पर्याय या ठिकाणी घेतलेत. चक्षुचे पर्याय लिहायचे होते, नयन आणि नेत्र, अक्षी वगैरे हे पण पर्याय त्या ठिकाणी येतात. नंतर प्राणचं पर्याय लिहायचं होतं, प्राणचा पर्याय जीवनम आणि वायू. नंतर बघा वातचं पर्याय लिहायचं होतं, वातची निरुक्ती लिहायची होती, तत्र वा गतिगंधनयो इति धातू ही वातची निरुक्ती येईल. तर रोगची निरुक्ती लिहायची होती, रुजती इति रोग. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन डी जो होता एलेक्यूमध्ये म्हणजे शेवटचा जो 4था एलेक्यू होता त्याच्यामध्ये हा श्लोक दिलेला होता आणि त्याचा पदच्छेद, अन्वय, विग्रह वाक्य, शास्त्रार्थ आणि वाक्यार्थ लिहायचा होता. तर बघा श्लोक काय होता, अन्नात भूतानि जायन्ते जातानि अन्नेन वर्धते अद्यते अतिच भूतानि तस्मादन्नं तदुच्यते. त्याचा पदच्छेद बघा कसं होईल, अन्नात डॅश भूतानि डॅश जायन्ते डॅश जातानि डॅश अन्नेन डॅश वर्धते डॅश अद्यते डॅश अति डॅश च डॅश भूतानि डॅश तस्मात डॅश अन्नम डॅश तद डॅश आणि उच्यते डॅश, असं त्या ठिकाणी त्याचा पदच्छेद होईल. नंतर त्याचा अन्वय बघा कसा होईल, अन्नात भूतानि किंवा भूतानि अन्नात जायन्ते जातानि अन्नेन वर्धते भूतानि अत्तिच अद्यते तस्मात तद अन्नम उच्यते. आता याचा विग्रह वाक्य बघा, त्याच्यामध्ये शब्दरूप कोणते कोणते होते, तर भूतानि होतं भूतकारांत नपुंसकलिंगी प्रथमा बहुवचन, अन्नाद होतं अन्नकारांत नपुंसकलिंगी पंचमी एकवचन. त्यानंतर अन्नेन होतं अन्नेन अन्नकारांत नपुंसकलिंगी तृतीय एकवचन, अन्नम होतं अन्नकारांत नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. त्याच्यानंतर तस्मात पण होतं तस्मात तत्सर्वनामासाठी तस्माद अन्नम तदुच्यते. तस्माद हे तत्सर्वनामाचं पंचमीचं एकवचन आहे नपुंसकलिंगी आणि तद हे पण तद नपुंसकलिंगी सर्वनामाचं प्रथमा एकवचन आहे. तसंच याच्यामध्ये धातुरूप दिलेले होते, जायन्ते धातू होता, जनजाय चौथा गण, आत्मनेपद, लटलकार प्रथम पुरुष आणि बहुवचन आणि उच्यते हा पण त्यामध्ये धातू होता श्लोकात. तर वद कर्मणी लटलकार प्रथम पुरुष एकवचन हे त्याचं धातुरूप होतं. नंतर त्याच्यामध्ये संधी कोणकोणत्या होत्या बघा, जातानि अन्नेन ही त्या ठिकाणी संधी होती, जातानि अन्नेनमध्ये, अद्यते अतिमध्ये अद्यते प्लस अति आणि तस्माद अन्नमध्ये तस्मात प्लस अन्नम ही संधी होती. त्याचा वाक्यार्थ काय होतो, अन्नामुळे प्राणी उत्पन्न होतात, उत्पन्न झालेले प्राणी अन्नामुळे वाढतात, जे खाल्ले जाते व ज्याला प्राण्यांद्वारे खाल्ले जाते म्हणून त्याला अन्न असे म्हणतात. तर असं त्या ठिकाणी वाक्यार्थ होता. शास्त्रार्थ बघा त्याचा, या सुभाषितमध्ये अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. अन्नामुळे सर्व प्राणी उत्पन्न होतात, कारण अन्नामुळे शुक्र आर्तव आदी सप्तधातूंचे वर्धन होते, त्यामुळे पुढील जीव उत्पन्न होतो. नंतर आहारामुळे प्राणीमात्रांची एक जीव दुसऱ्या जीवास खातो. आता इथे आहारामुळे प्राणीमात्रांची वाढ होते, या ठिकाणी वाढ होते राहून गेलं, प्राणीमात्रांची वाढ होते, आहारामुळे प्राणीमात्रांची वाढ होते. नंतर एक जीव दुसऱ्या जीवास खातो म्हणून आहार हा जीवस्वरूप देखील आहे. जसे मासा पाण्यातील आहार घेतो पण तोच माणसाचे अन्न होतो, म्हणून अन्नाला अद्यते अत्ति असं म्हटलं आहे. अद्यते म्हणजे खाल्ले जाते, ज्याला खाल्ले जाते, आणि अत्ति म्हणजे जे स्वतः खाल्ले जाते किंवा जे स्वतः अन्न बनते, तर ते अत्ति. तर असं त्या ठिकाणी शास्त्रार्थ होता. तर हे अशा प्रकारे हा पेपर लिहायचा होता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तसंच वररुची संस्कृत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा इंस्टाग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. हा पेपर जर का डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच येणारी जी 24-25ची बॅच आहे याच्यासाठीचा जो कोर्स आहे वररुची संस्कृत अकॅडमीतर्फे घेतला जाणारा कोर्स हा जूनपासून सुरू होणार आहे. तर त्याची अपडेट जी आहे
तीसुद्धा टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. म्हणून ज्यांना पण कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी आमचा या वररुची संस्कृत अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आणि संस्कृत रीडर हे जे आमचं चॅनल आहे वररुची संस्कृत अकॅडमीचं, त्याला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.